तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आंबेडकरी चळवळीच्या निष्ठावान भीमसैनिकांच्या वतीने मोठ्या जल्लोषात प्रतिविद्यापीठ कमांड पतन करीत स्वाभिमानी विजय दिवस साजरा करण्यात आला। 3 वर्षांपूर्वी विद्यापीठ प्रशासनाकडून सुशोभीकरणाच्या नावावर जाणीवपूर्वक अनेक शहीद भीमसैनिकांच्या त्याग व बलिदानातून उभ्या असलेल्या ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कमानीचे महत्त्व कमी करण्याच्या उद्देशाने समोरच बांधण्यात आलेली भव्य प्रतीक कमान ही काही जागरूक स्वाभिमानी भीमसैनिकांनी अनेक तीव्र आंदोलने करून पाडली होती। प्रतिकमान पाडण्यासाठीचा लढा उभारणाऱ्या भीमसैनिकांनी या आंदोलनादरम्यान आलेल्या कटू अनुभव सांगितले। प्रतिकमानीचे उभे असलेल्या 3 कॉलमपैकी केवळ एकच कॉलम काढत प्रशासनाने काही संघटनांचा पाठिंबा मिळवित या आंदोलनात फूट पाडली व प्रतिकमानीचे उर्वरित 2 कॉलम व उर्वरित बांधकाम काढणार नाही अशी आडमुठी भूमिका विद्यापीठ प्रशासनाने घेतली होती। परंतु आंबेडकरवादी बहुजन विकास समितीने व काही जागरूक स्वाभिमानी भीमसैनिकांनी कशाचीही पर्वा न करता हा लढा सुरूच ठेवला। तीव्र आंदोलने करीत शेवटी प्रशासनाला नमवीत प्रतिकमानीचे उर्वरित सर्वच बांधकाम हे JCB मशीनने पाडण्यास भाग पाडले। तेव्हापासून या 26 सप्टेंबर रोजी या समाज अस्मितेच्या लढ्याची आठवण म्हणून स्वाभिमानी विजय दिवस साजरा केला जातो। या घटनेस आज 3 वर्ष पूर्ण झाल्याने सर्व पक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटना व आंबेडकरवादी बहुजन विकास समितीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून विद्यापीठ गेटला शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले। MCN न्यूज मराठी करिता प्रवीण बोर्डे, संभाजीनगर। होता या ठिकाणी हाकेच्या अंतरावर म्हणजे 10-12 फुटावर प्रति गेट बनवण्यात आलेला होता। 2.5 ते 3 कोटी रुपये खर्चून आणि त्या प्रति गेटला एका विशिष्ट नाव देऊन आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावण्याचं काम विद्यापीठ प्रशासनाने या ठिकाणी केलेलं होतं। परंतु या ठिकाणी हे जे काही या ठिकाणी हजर आहेत ते स्वाभिमानी निष्ठावान जिगरबाज भीमसैनिक आम्ही सर्वांनी मिळून भिक्खू संघाच्या मार्गदर्शनामध्ये तो डाव हाणून पाडला होता व त्या गेटचा शेवटचा पाया तुटुस्तर आम्ही या ठिकाणी ठाण मांडून बसलेलो होतो। या ठिकाणी आमच्यावर बरेच आरोप करण्यात आले, गुन्हे दाखल करण्यात आले, परंतु आम्ही कधी मागे सरलो नाही। बाबासाहेबांचे लेकर आम्ही आहोत आणि कदापि आम्ही घाबरणार नाही हा प्रण आम्ही त्यावेळी आखला होता। बरेच नेते आमच्या विरोधामध्ये या ठिकाणी उभा राहिलेले होते, प्रशासन आमच्या विरोधात होतं, परंतु आम्ही कशालाही न जुमानता या ठिकाणी हा न्याय हक्काचा लढा आम्ही सर्व समतेने लढलो। विविध पक्षाचे सर्व जिगरबाज भीमसैनिक आम्ही एकत्र येऊन हा गेट या ठिकाणी निस्तनाबूत केला आणि तेव्हापासून आजपर्यंत या शहीदांना अभिवादन म्हणून आम्ही हा विजय दिवस आजच्या 26 सप्टेंबर रोजी साजरा करत असतो। आम्ही संख्येने त्यावेळी कमी होतो आणि परंतु आम्ही त्या संख्येचं त्याच्यामध्ये काही नाही, परंतु आम्ही समाजाला एक संदेश दिला की समाजावर जेव्हा कधी समाजाच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न येथील प्रस्थापित व्यवस्था करेल त्याला उत्तर म्हणून आम्ही भीमसैनिक सदैव तत्पर राहू, उभे राहू व तो डाव हाणून पाडल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा प्रण आम्ही केला होता आणि तो आम्ही पूर्ण केला। त्याचा विजय दिवस म्हणून आज आम्ही जल्लोष या ठिकाणी दरवर्षी आम्ही साजरा करतो व यापुढेही करत राहू।